राधे राधे मित्रांनो, तर आज आपण जाणार आहोत गोवर्धन इको विलेज येथे. तर ह्याबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती देतोय. तर गोवर्धन इको विलेज हा परिसर 100 एकर क्षेत्रावर विस्तारलेला आहे. ह्याबद्दल आणखी भरपूर माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर ह्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आपण आता आपल्या गावाकडून निघालेलो होतो. तर आपल्याला इथे हा टोल लागलेला आहे. CNG संपलेला होता, तर CNG भरून घेऊया. आणि इथे आपण जेव्हा पोहोचलो तेव्हा बघतो तर इथे भरपूर प्रमाणात लाईन लागलेली, खूप सारी मोठी लाईन होती. आणि साईडला आम्ही थोडा वेळ काढला. त्यानंतर बघतो तर इथे लाईट नव्हती. लाईट नसल्यामुळे CNG बंद झाला. त्यामुळे आम्ही खूप टेन्शनमध्ये आलो. त्यानंतर नशिबाने आम्हाला लाईट आल्यामुळे CNG भरला. त्यानंतर आपण निघालो. तर आता आपण एक टर्न घ्यायचा आहे. तो खूप इम्पॉर्टंट टर्न आहे आपल्यासाठी. तर हमरापूर जिथे तुम्हाला बोर्ड दिसेल तिथून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. हा जो राईट टर्न आहे तो आपल्याला डायरेक्टली गालतरे या गावापर्यंत पोचवेल. आता आपल्याला स्ट्रेट टू स्ट्रेट गालतरे गावाकडे जायचं आहे. तर इथून आपण आता खाली 1 मिनिटात आपण गोवर्धन इको विलेज इथे पोहोचणार आहोत. तर जे नवीन आहेत त्यांनी एकदा नक्कीच कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा. तर आता आपण पोहोचलेलो आहोत आणि इथे भरपूर प्रमाणात गर्दी आणि क्राऊड असतो. इथे पार्किंगची सुविधा एकदम फ्री करण्यात आलेली आहे. तर इथे तुम्हाला पार्किंगसाठी 1ही रुपया द्यायची गरज नाही.
बाजूने पायऱ्या आहे ना. गोवर्धन इको विलेज हा इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेसचा एक प्रकल्प आहे. या प्रकल्पाची मालकी आणि व्यवस्थापन इस्कॉन करतं. हे सह्याद्रीच्या सुंदर पर्वतरांगांमध्ये वसलेले गोवर्धन इको विलेज हा कृष्णाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या मोहिमेवर आहे. इको विलेज हे पर्यावरणकानी बदल घडवून आणण्यासाठी येथे आयुर्वेद, योग आणि ध्यान यांचे उपक्रम राबवले जातात. ह्याचा थोडासा इतिहास तुम्हाला सांगतो. तर 1968 साली श्रील प्रभुपाद यांनी मुंबईतील गोवर्धन इको विलेजच्या रूपात भारतातील नवीन वृंदावनाची कल्पना केली आहे. तर 2019 साली गोवर्धन इको विलेजने आध्यात्मिक आश्रम केंद्राच्या विकासावर आपले लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. 2014 साली गोवर्धन इको विलेज येथे श्री श्री राधा वृंदावन बिहारी या सुंदर दगडी मंदिराचे उद्घाटन येथे करण्यात आले. त्यानंतर 2016 साली श्री श्री राधा वृंदावन बिहारी यांच्या शेजारी भगवान श्री गौरंगाची पांढरी संगमरवरी देवता स्थापित केली गेली. आणि 2017 साली युनायटेड नेशन्स यांनी गोवर्धन इको विलेजला शाश्वत विकास आणि जागतिक पर्यटनासाठी पुरस्कार त्यांना दिला. त्यानंतर 2019 साली 100 फूट उंच स्मारक मदन मोहना मंदिराचे अनेक वर्षाच्या संशोधन आणि अंमलबजावणीनंतर उद्घाटन करण्यात आले. तर तुम्हालाही नक्की आवडेल येथे यायला आणि तुम्ही नक्कीच या. गोवर्धन इको विलेजमध्ये स्वतःला संजीवनी द्या. गोवर्धन स्कूल ऑफ योगा येथील योग गुरु तुम्हाला योगाभ्यास करण्यासाठी, तुमचे मन रिचार्ज करण्यासाठी आणि तुमची विचार प्रक्रिया उन्नत करण्यासाठी आवश्यक असलेली शिस्त आत्मसात करण्यात मदत करतात. तर तुम्ही योग, ध्यान जे खूप आपल्या आत्मचिंतनासाठी खूप महत्त्वाचे आहे, तर तुम्हाला ह्या गोवर्धन इको विलेजमध्ये भेटेल. तर तुम्ही नक्कीच या गोवर्धन इको विलेजमध्ये नक्कीच या. गोवर्धन इको फ्रेंडली गावात राहण्याची सोय, आधुनिक जीवनशैलीच्या सुखसोयींशी तडजोड न करता तुम्हाला निसर्गाचा मंत्रमुग्ध करणारा अनुभव हा इथे गोवर्धन इको विलेज तुम्हाला देतो. तर तुम्हाला इकडे यायचं असेल तर संपूर्ण ॲड्रेस हा आहे, तुम्ही नक्की नोट करा. गोवर्धन इको विलेज, गालतरे, पोस्ट हमरापूर, तालुका वाडा, जिल्हा पालघर, महाराष्ट्र. तर हा संपूर्ण तुम्हाला पत्ता येथे सांगितलेला आहे. ह्या पत्त्यावर तुम्हाला जर कधी वेळ भेटेल तर तुम्ही नक्की या. आणि चला तर आपण आता पुढे भेटूया. ह्या व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला, अजून तुम्हाला भरपूर काही ह्या इको विलेजमध्ये दाखवायचं आहे. इथे कीर्तन, मंदिर, भरपूर काही इथे फिरण्यासारखं आहे. त्यानंतर परिक्रमा मार्ग आहे. चला तर भेटूया पुढे.
राधे राधे. चला तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला गोवर्धन इको विलेज हे नक्की कमेंट्समध्ये कळवा. चला.